प्यारे बच्चों नमस्कार। सब कुशल है ना? ठीक है। पिछली कक्षा में कौन सा पाठ पढ़ा था, याद है? बताइए। ठीक है, एक कविता है ना। अच्छा, वो कविता का नाम बताइए। सुख दुख। कवि का नाम ശ്രീ സുമിത്രാനന്ദൻ പന്ത്. കുട്ടികളെ, കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മളൊരു കവിത പഠിച്ചിരുന്നില്ലേ? കവിതയുടെ പേരായിരുന്നു സുഖദുഃഖ്. കവിയുടെ പേര് ശ്രീ സുമിത്രാനന്ദൻ പന്ത്. ഹിന്ദിയിലെ പ്രസിദ്ധനായ ഒരു കവിയാണ് ശ്രീ സുമിത്രാനന്ദൻ പന്ത്. अच्छा, देखिए इस कविता में कवि हमसे क्या कहना चाहते हैं, एक एक करके बताइए। सोच से बताइए। कभी जीवन में चिर सुख और चिर दुख नहीं चाहते हैं। फिर सुख दुख के मधुर मिलन से मानव जीवन परिपूर्ण हो जाता है। अवृद्ध सुख और अवृद्ध दुख पीड़ा का कारण है, इसलिए जीवन में सुख और दुख समान रूप से हो जाए। जीवन में सुख और दुख സമാൻ രൂപ സേ ഹോ ജായേ. കുട്ടികളെ, ഈ കവിതയിലൂടെ കവി എന്താണ് നമ്മളോട് പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്? ഓരോന്നായി പറയൂ. ശരിയാണ്. ജീവിതത്തില് സ്ഥിരമായ സുഖമോ സ്ഥിരമായ ദുഃഖമോ അല്ലെങ്കിൽ സ്ഥായിയായ സുഖമോ സ്ഥായിയായ ദുഃഖമോ കവി ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. സുഖദുഃഖങ്ങളുടെ മാധുര്യമുള്ള കൂടിച്ചേരലിൽ അല്ലെങ്കിൽ ഒത്തുചേരലിലാണ് ഈ ജീവിതം പരിപൂർണമാകുന്നത്. നിരന്തരമായ സുഖമോ നിരന്തരമായ ദുഃഖമോ ജീവിതത്തിന് അനിവാര്യമല്ല. അവ രണ്ടും വേദനയ്ക്ക് കാരണമാകുന്നു. അതുകൊണ്ട് ജീവിതത്തില് സുഖദുഃഖങ്ങൾ ഒരുപോലെ ആയിത്തീരട്ടെ, ഒരുപോലെ മാറി മാറി വന്നുകൊള്ളട്ടെ. എങ്കിലേ നമ്മുടെ ജീവിതം ആസ്വാദ്യകരമാകും. अच्छा, देखिए बच्चों, अब हम नए पाठ की ओर जाए. वह तो एक संस्मरण है. संस्मरण माने क्या है? कहीं सुना है क्या? नहीं, कोई बात नहीं. ध्यान से सुनिए. उसमें अनुभवों की यादें की जाती है, बीती बातों की यादें की जाती है. अब बताइए, संस्मरण क्या है? ठीक है, ഓർമ്മക്കുറിപ്പുകൾ. സംസ്മരൺ മാനെ ഓർമ്മക്കുറിപ്പുകൾ. കുട്ടികളെ, നാം പഠിക്കാൻ പോകുന്ന പാഠം ഒരു ഓർമ്മക്കുറിപ്പാണ്. ഓർമ്മക്കുറിപ്പ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? അനുഭവങ്ങളെ കുറിച്ചുള്ള ഓർമ്മകളാണ് അതിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. ജീവിതത്തിലെ സ്വന്തം അനുഭവങ്ങളെയാണ് ലേഖനമാക്കി എഴുതുന്നത്. देखिए बच्चों, इस संस्मरण का लेखक कौन है? पुस्तक में देखकर बताइए. अरुण गांधी. तो अरुण गांधी कौन है? गांधी नाम सुना है ना? बताइए. अच्छा, हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधी के बेटा या पुत्र है मणिलाल गांधी. मणिलाल गांधी के पुत्र है अरुण गांधी. मणिलाल गांधी के पुत्र है अरुण गांधी. अर्थात अरुण गांधी के दादाजी है महात्मा गांधी. अरुण गांधी के दादाजी है महात्मा गांधी. या महात्मा गांधी के पोते हैं अरुण गांधी. महात्मा गांधी के पोते हैं अरुण गांधी. पोते माने क्या है? पोते കൊച്ചുമകൻ. കുട്ടികളെ, നാം പഠിക്കാൻ പോകുന്ന ഓർമ്മക്കുറിപ്പിന്റെ ലേഖകൻ അരുൺ ഗാന്ധിയാണ്. അരുൺ ഗാന്ധി ആരാണ്? മഹാത്മാഗാന്ധിയുടെ കൊച്ചുമകനാണ് അരുൺ ഗാന്ധി. അതായത് അരുൺ ഗാന്ധിയുടെ വല്യച്ഛനാണ് മഹാത്മാഗാന്ധി. എല്ലാവർക്കും മനസ്സിലായല്ലോ?
എങ്കിൽ നമുക്ക് ലേഖകനെ ഒന്നുകൂടി പരിചയപ്പെടാം. നിങ്ങളുടെ പുസ്തകത്തിലെ 33-ാമത്തെ പേജിൽ ലേഖകനെ കുറിച്ച് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. നമുക്ക് അദ്ദേഹത്തെ പരിചയപ്പെടാം. देखिए बच्चों, डॉक्टर अरुण गांधी मणिलाल गांधी के बेटे और महात्मा गांधी के पोते हैं. अरुण गांधी ने 30 साल तक टाइम्स ऑफ इंडिया में काम किया. आपकी अनेक किताबें प्रकाशित हैं. आप M.K. गांधी इंस्टीट्यूट के संस्थापक हैं. यानी अरुण गांधी ने M.K. गांधी इंस्टीट्यूट के स्थापना की थी. ये संस्था अहिंसा पर शोध करती है. यह संस्था अहिंसा पर रिसर्च करती है. अच्छा, देखिए बच्चों, हमारे संस्मरण का नाम है पिता का प्रायश्चित. प्रायश्चित माने मलयालम में प्रायश्चितम. पिता का प्रायश्चित, अച്ഛന്റെ प्रायश्चितम. इसका लेखक है अरुण गांधी. इसका लेखक है अरुण गांधी. അരുൺ ഗാന്ധി ഈ ഓർമ്മക്കുറിപ്പിൽ അച്ഛനുമായിട്ടുള്ള ചില അനുഭവങ്ങളാണ് പങ്കുവയ്ക്കുക. അരുൺ ഗാന്ധി തൻ്റെ അച്ഛനുമായിട്ടുള്ള ചില അനുഭവങ്ങളാണ്, ജീവിതത്തിലുണ്ടായ ചില അനുഭവങ്ങളാണ് ഈ ഓർമ്മക്കുറിപ്പിൽ പങ്കുവയ്ക്കുന്നത്. നമുക്ക് നോക്കാം. പാഠഭാഗ് ധ്യാൻ സെ സുനിയെ. उस समय मैं 16 वर्ष का था और अपने माता पिता के साथ दक्षिण अफ्रीका में डरबन से करीब 18 मील दूर एक आश्रम में रहता था. आश्रम को मेरे दादाजी महात्मा गांधी ने स्थापित किया था. आश्रम दूर दराज के इलाके में था. वहां दूर दूर तक बस गन्ने के खेत थे. शहर से बहुत दूर रहने के कारण वहां हमारे कोई पड़ोसी नहीं थे. इसलिए मैं और मेरी 2 बहनें हमेशा शहर जाने के इंतजार में रहते थे. हम शहर जाने के हर मौके की तलाश में रहते, जिससे हम अपने मित्रों से मिल सके और साथ ही वहां के सिनेमाघर में फिल्में देख सके. प्यारे बच्चों, पाठभाग एक बार भी देखिए. उस समय मैं 16 वर्ष का था और अपने माता पिता के साथ दक्षिण अफ्रीका में डरबन से करीब 18 मील दूर एक आश्रम में रहता था. आश्रम को मेरे दादाजी महात्मा गांधी ने स्थापित किया था. बच्चों, संस्मरण लिखते समय अरुण गांधी की आयु कितनी की थी? पहला वाक्य से बताइए. 16 वर्ष. वर्ष माने क्या है? वर्ष माने वर्ष. സംസ്മരൺ എഴുതിയ സമയത്ത് അരുൺ ഗാന്ധിക്ക് 16 വയസ്സ് പ്രായമായിരുന്നു. 16 years. उस समय वह किसके साथ रहता था? माता पिता के साथ रहता था. माता पिता के साथ रहता था. उस समय वे कहाँ रहते थे? दक्षिण अफ्रीका के डरबन से 18 मील दूर एक आश्रम में रहता था. वो आश्रम किसने स्थापित किया था? वह आश्रम महात्मा गांधी ने स्थापित किया था. अच्छा बच्चों, पाठभाग आगे देखिए. आश्रम दूर दराज के इलाके में था. वहां दूर दूर तक
बस गन्ने की गेंद थी। शहर से दूर रहने के कारण वहां हमारे कोई पड़ोसी नहीं थे। आश्रम दूर दराज के इलाके में था। दूर दराज माने क्या है? दूर दराज, सुदूर, അതിദൂരെ, അതിദൂരെയുള്ള. ഇലാക്കെ, ഇലാക്കെ മാനെ പ്രദേശ്, ഇലാക്കെ മാനെ പ്രദേശ്. आश्रम दूर दराज के इलाके में था। वहां दूर दूर तक गन्ने के खेत थे। दूर दूर तक गन्ने के खेत थे। गन्ने के खेत माने, गन्ने के खेत माने കരിമ്പിൻ പാടങ്ങൾ. आश्रम के चारों ओर दूर दूर तक गन्ने के खेत थे। शहर से बहुत दूर रहने के कारण वहां हमारे कोई पड़ोसी नहीं थे। ये आश्रम शहर से बहुत दूर है, इसलिए ही वहां कोई पड़ोसी नहीं थे। पड़ोसी क्या है? पड़ोसी माने नेबर। आश्रम के चारों ओर गन्ने के खेत है और शहर के बहुत दूर रहने के कारण वहां कोई पड़ोसी नहीं थे. ആശ്രമം അതിദൂരെയുള്ള ഒരു പ്രദേശത്തായിരുന്നു. അതിനു ചുറ്റുപാടും വളരെയധികം കരിമ്പിൻ പാടങ്ങളായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ അവരുടെ ആശ്രമത്തിനടുത്ത് അയൽവക്കക്കാർ ആരും തന്നെ ഉണ്ടായിരുന്നില്ല. अच्छा, पाठभाग देखिए. इसलिए मैं और मेरी 2 बहनें हमेशा शहर जाने के इंतजार में रहते थे. हम शहर जाने के हर मौके की तलाश में रहते, जिससे हम अपने मित्रों से मिल सके और साथ ही वहां के सिनेमा घर में फिल्में देख सके. बच्चों, यहाँ एक नया शब्द है, इंतजार. इंतजार मतलब क्या है? क्या आप जानते हैं? नहीं? ठीक है. इंतजार माने प्रतीक्षा. इंतजार करना, प्रतीक्षा करना, प्रतीक्षिക്കുക. इसलिए मैं और मेरी 2 बहनें. अरुण गांधी को कितनी बहनें हैं बताइए? 2 बहनें. इसलिए मैं और मेरी 2 बहनें हमेशा शहर जाने के इंतजार में रहते. हमेशा क्या है? हमेशा. हमेशा माने ऑलवेज. हमेशा माने ऑलवेज. हमेशा शहर जाने के इंतजार में रहते थे. हम शहर जाने के हर मौके की तलाश में रहते. मौके की तलाश में रहते. मौके माने क्या है? मौके माने अवसर. तलाश क्या है? तलाश का अर्थ है अन्वेषण, जिससे हम अपने मित्रों से मिल सके और सिनेमाघर में फिल्म देख सके. शहर जाने से 2 फायदा है. क्या क्या है? मित्रों से मिल सके और सिनेमाघर में फिल्म देख सके. इसलिए अरुण गांधी और उनकी 2 बहनें हमेशा शहर जाने के इंतजार में रहते थे और जाने के मौके की तलाश में रहते. इससे अपने मित्रों से मिल सकेंगे और फिर सिनेमाघर में फिल्म देख सकेंगे. കുട്ടികളെ, അരുൺ ഗാന്ധിയും അരുൺ ഗാന്ധിയുടെ 2 സഹോദരിമാരും എപ്പോഴും പട്ടണത്തിൽ പോകാൻ ആഗ്രഹിച്ചിരുന്നു. അതിനുവേണ്ടിയുള്ള അവസരത്തിനായി അവരിങ്ങനെ അന്വേഷിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്. എന്തിനു വേണ്ടിയാണ്? പട്ടണത്തിൽ പോയാൽ
അവർക്ക് തങ്ങളുടെ സുഹൃത്തുക്കളെ കാണാം, അതോടൊപ്പം തന്നെ തിയേറ്ററിൽ പോയി സിനിമയും കാണാം. ഈ 2 കാര്യങ്ങൾ ലക്ഷ്യം വെച്ചുകൊണ്ടാണ് അവർ പട്ടണത്തിൽ പോകാനുള്ള അവസരം കാത്തിരിക്കുന്നത്. എല്ലാവർക്കും മനസ്സിലായോ പാഠഭാഗം? अच्छा, तो आगे देखिए, सुनिए. अब हम पाठ का पहला खंड हो गया. ठीक तरह समझ लिया ना? अच्छा, तो आगे देखिए. एक दिन पिताजी ने मुझसे कहा कि मैं उन्हें कार से शहर ले जाऊं. उनकी वहां पूरे दिन का एक मीटिंग थी. मुझे ऐसे ही मौके की तलाश थी क्योंकि मैं शहर जा रहा था. माम ने मुझे सामान लाने की एक लंबी लिस्ट दमा दी. शहर में मुझे पूरा दिन बिताना था, इसलिए पिताजी ने मुझसे वहां कई बकाया कामों को पूरा करने को कहा. इसमें कार की सर्विसिंग भी शामिल थी. अच्छा, एक बार भी देखिए. एक दिन पिताजी ने मुझसे कहा कि मैं उन्हें कार से ले जाऊं. उनकी वहां पूरे दिन की एक मीटिंग थी. मुझे ऐसे ही मौके की तलाश थी क्योंकि मैं शहर जा रहा था. माम ने सामान लाने की एक लंबी लिस्ट दमा दी. बच्चों, अरुण गांधी के पिता का नाम क्या था? मणिलाल गांधी. ठीक है. एक दिन उनके पिताजी मणिलाल गांधी को शहर में एक मीटिंग थी. पूरे दिन की मीटिंग. इसलिए उन्होंने अपने बेटा अरुण गांधी से उन्हें कार से शहर ले जाने को कहा. कहाँ जाने को कहा? शहर ले जाने को कहा. अरुण गांधी को अत्यधिक संतोष हुआ. कारण क्या है? वे शहर जाने के मौके की तलाश में रहते थे. तलाश याद है? അന്വേഷണം. അരുൺ ഗാന്ധിയോട് ഒരു ദിവസം അദ്ദേഹത്തിൻ്റെ അച്ഛൻ പറഞ്ഞു അദ്ദേഹത്തെ കാറിൽ പട്ടണത്തിലേക്ക് കൊണ്ടുപോകണമെന്ന്. കാരണം എന്തായിരുന്നു? അച്ഛന് അന്നേ ദിവസം പട്ടണത്തിൽ ഒരു മീറ്റിംഗ് ഉണ്ടായിരുന്നു. ഇത് കേട്ടപ്പോൾ നമ്മുടെ അരുൺ ഗാന്ധിക്ക് അത്യധികം സന്തോഷമായി. കാരണം എന്താ? അദ്ദേഹം ടൗണിൽ പോകാനുള്ള, പട്ടണത്തിൽ പോകാനുള്ള അവസരം കാത്തിരിക്കുകയായിരുന്നു. माम ने मुझे सामान लाने की लंबी लिस्ट दमा दी. सामान लाने की, शहर से सामान लाने की लंबी लिस्ट दमा दी. लंबी लिस्ट माने നീണ്ട ലിസ്റ്റ്. ദമാധി, ദമാധി മാനെ ഏൽപ്പിച്ചു. അമ്മ എന്താണ് പറഞ്ഞത്? ടൗണിൽ നിന്നും സാധനങ്ങൾ കൊണ്ടുവരാനുള്ള ഒരു നീണ്ട ലിസ്റ്റ് അമ്മ അരുൺ ഗാന്ധിയെ ഏൽപ്പിച്ചു. तो बच्चों, बाकी देखिए. शहर में मुझे पूरा दिन बिताना था, इसलिए पिताजी ने मुझसे वहां कई बकाया कामों को पूरा करने को कहा. इसमें कार की सर्विसिंग भी शामिल थी. बच्चों, अरुण गांधी क्या चाहता था? बताइए. शहर जाना चाहता था. अब उसको शहर में पूरा दिन बिताने का अवसर मिल गया. पूरा दिन बिताने का अवसर मिल गया. बिताना माने क्या है? बिताना माने കഴിച്ചുകൂട്ടുക.
बिताने माने കഴിച്ചു കൂട്ടുക. അവൻ ആഗ്രഹിച്ചതുപോലെ പട്ടണത്തിൽ ഒരു ദിവസം ചിലവഴിക്കാനുള്ള അവസരം അരുൺ ഗാന്ധിക്ക് ലഭിച്ചു. पिताजी अरुण गांधी से कई बकाया कामों को पूरा करने को कहा. बकाയ ബാക്കിയുള്ള മിച്ചം വന്ന, बकाया काम बचे हुए काम. देखिए बच्चों, माम ने तो सामान लाने के लिए एक लंबी लिस्ट जमा दी. साथ ही पिताजी भी कुछ काम करने के लिए उससे कहा. सही है ना? उस कामों में कार की सर्विसिंग भी थी. कार सर्विसिंग आपको जानते हैं ना? अच्छा, शामिल थी नया शब्द है. शामिल थी माने ഉൾപ്പെടുത്തിയിരുന്നു. അമ്മ സാധനങ്ങൾ വാങ്ങാനുള്ള ഒരു നീണ്ട ലിസ്റ്റ് അവനെ ഏൽപ്പിച്ചു. അതോടൊപ്പം അച്ഛനും പട്ടണത്തിൽ ബാക്കി കുറച്ച് ജോലികളും പൂർത്തിയാക്കാനും അതിൻ്റെ കൂടെ കാർ സർവീസും കൂടി ചെയ്യാനും അവനോട് പറഞ്ഞു. എല്ലാം ഒരു ദിവസം മുഴുവൻ പട്ടണത്തിൽ ചെലവഴിക്കാനുള്ള അവസരം അവന് ലഭിച്ചു. അതുകൊണ്ട് അരുൺ ഗാന്ധിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമായി. ഇത്രയും പാഠഭാഗം നിങ്ങൾക്ക് നന്നായി മനസ്സിലായോ? എങ്കിൽ നമുക്ക് ഇനി അടുത്ത ഭാഗത്തിലേക്ക് പോകാം. बच्चों, पाठ के दूसरा खंड समझ लिया ना? अच्छा, तो ये वाक्यों को देखिए. इन वाक्यों में आए कुछ विशेष शब्दों से परिचय ले. क्या है? विशेष शब्दों से परिचय ले. पहला वाक्य देखिए, मैं 16 बरस का था. यहाँ बरस शब्द को विशेषित करने के लिए 16 शब्द का प्रयोग किया है. कैसे है बताइए? बरस शब्द का विशेषण है 16 शब्द. अच्छा, ऐसे है तो दूसरे वाक्य ध्यान से देखिए. माम ने लंबी लिस्ट जमा दी. उसमें विशेष शब्द कौन सा है? जोर से बताइए. सही है, लंबी. अच्छा, इसी प्रकार अन्य वाक्यों से भी विशेष शब्द चुनकर लिखना है. ठीक है? कोई संदेह है तो अब पूछिए. नहीं तो ठीक है, बाद में लिखकर टीचर जी को भेज देना है. अच्छा, देखिए बच्चों, 2 गोल दायरे में कुछ शब्द दिए हैं. ये शब्दों को मिलाकर सही मिलान करना चाहिए. ये वर्क करने के पहले ही पाठभाग ध्यान से बार बार पढ़ना है. उसके बाद ही ये वर्क करना है. पहला दायरे के शब्द, पहला शब्द कौन सा है? वर्ष. वर्ष के लिए दूसरे दायरे से सही शब्द चुन लीजिए. बताइए. बरस. अच्छा, इसी प्रकार ये वर्कशीट की पूर्ति करें. ठीक है? കുട്ടികളെ, ഇവിടെ 2 ഗോൾ ദായരയ്ക്കുള്ളിൽ, ഗോളാകൃതിക്കുള്ളിൽ കുറച്ച് പദങ്ങൾ തന്നിട്ടുണ്ട്. ഈ പദങ്ങൾ കൂട്ടിച്ചേർത്ത് ചേരുംപിടി ചേർക്കാനാണ് തന്നിരിക്കുന്നത്. നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി കാണുമല്ലോ. ഈ വർക്ക് ചെയ്യുന്നതിന് മുൻപ് നമ്മൾ പഠിച്ച പാഠഭാഗം നന്നായിട്ട് വായിക്കണം. നന്നായിട്ട് വായിച്ചാൽ ഇത് എളുപ്പമുള്ള വർക്കാണ്. നിങ്ങൾക്ക് എളുപ്പത്തിൽ ചെയ്യാൻ സാധിക്കും. ഒന്നാമത്തത് വർഷ ശബ്ദമാണ്. അതിന് ചേരുന്ന ശബ്ദം, പദം ഏതാണ്? ബരസ്.
നമുക്കറിയാം അല്ലേ, പാഠഭാഗത്ത് വന്നിരുന്നു. ഇതുപോലെ ബാക്കി പദങ്ങളും ചേരുംപിടി ചേർത്ത് നിങ്ങളുടെ നോട്ട്ബുക്കിൽ എഴുതാൻ മറക്കരുത്. ശരി बच्चों, अब मैं आपसे पढ़े हुए पाठभाग से कुछ प्रश्न पूछूं. ध्यान से सुनिए और पुस्तक देखकर उत्तर बताइए. ठीक है? अच्छा, तो पहला प्रश्न, दक्षिण अफ्रीका में अरुण गांधी और उनका परिवार कहाँ रहते थे? सुनिए, दक्षिण अफ्रीका में अरुण गांधी और उनका परिवार कहाँ रहते थे? सोचकर बताइए. सही है. डरबन से करीब 18 मील दूर एक आश्रम में रहते थे. डरबन से करीब 18 मील दूर एक आश्रम में रहते थे. दूसरा, इस आश्रम की स्थापना किसने की थी? इस आश्रम की स्थापना किसने की थी? बताइए. ठीक है, शोर से बताइए. अरुण गांधी के दादाजी महात्मा गांधी ने स्थापित की थी. महात्मा गांधी ने स्थापित की थी. और अगला प्रश्न, अरुण गांधी हमेशा शहर जाना चाहते थे. क्यों? अरुण गांधी हमेशा शहर जाना चाहते थे. क्यों? बताइए. अच्छा, उनके आश्रम के पास कोई पड़ोसी नहीं थे. उनके आश्रम के पास कोई पड़ोसी नहीं थे. और अगला प्रश्न देखिए, अरुण गांधी शहर जाकर क्या करना चाहते थे? अरुण गांधी शहर जाकर क्या करना चाहते थे? बताइए. 2 बातें हैं, सोचकर बताइए. अच्छा, अपने मित्रों से मिलना तथा सिनेमाघर में फिल्म देखना चाहते थे. अपने मित्रों से मिलना तथा फिल्म घर में फिल्म देखना चाहते थे. अच्छा, तो अगला प्रश्न देखिए. एक दिन अरुण गांधी के पिताजी उससे क्या कहा? अरुण गांधी के पिताजी उससे क्या कहा? उन्हें मीटिंग के लिए कार से शहर ले जाने को कहा. उन्हें मीटिंग के लिए कार से शहर ले जाने को कहा. अच्छा बच्चों, अगला प्रश्न देखिए. शहर जाकर अरुण गांधी को क्या करना था? शहर जाकर अरुण गांधी को क्या करना था? बताइए. ठीक है, कुछ बकाया कामों को पूरा करना था, साथ ही कार की सर्विसिंग भी थी. कुछ बकाया कामों को पूरा करना था, साथ ही कार की സർവീസിംഗ് भी थी. കുട്ടികളെ, ഇപ്പോൾ തന്ന ചോദ്യങ്ങളും അതിൻ്റെ ഉത്തരങ്ങളും നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി കാണുമല്ലോ. നിങ്ങൾ ഈ ചോദ്യത്തിൻ്റെ ഉത്തരങ്ങൾ, ചോദ്യവും അതിൻ്റെ ഉത്തരങ്ങളും നോട്ട്ബുക്കിൽ എഴുതി നിങ്ങളുടെ ടീച്ചറിന് അയച്ചു കൊടുക്കാൻ പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കണം കേട്ടോ. അതോടൊപ്പം തന്നെ പാഠഭാഗം നന്നായിട്ട് വായിക്കണം, പുതിയ വാക്കുകളുടെ അർത്ഥവും പഠിക്കുക. നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ കാണാം. അരുൺ ഗാന്ധി അച്ഛനെ മീറ്റിങ്ങിന് കൊണ്ടുപോയി വിട്ടിട്ട് എന്താണ് ചെയ്തത്? നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ കാണാം. ധന്യവാദം.